सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या बाबतीत एक प्रसंग सांगितला जातो. गजानन महाराजांचे भक्त एकदा महाराजांना विनंती करतात की महाराज चला मक्याची कणसं खाऊया, हुरडा खायला आपण मळ्यामध्ये जाऊया. त्या निमित्तानं आगसऱ्या पेटतात, कणसं भाजली जातात. त्या आगसरांच्या धुराचा ढोम उठतो आणि वर बसलेल्या मधमाशा उठून सर्वांवर हल्ला करतात. लड्डू फक्त दूर होतात असं दासगण म्हणतात. दूर जन सुखाचे सोबती निर्वाणीचा फक्त श्रीपती, त्याची करी सदैव भक्ती पौन उपेक्षी कधी तुला. जन सुखाचे सोबत आहे, लड्डू फक्त दूर झाले म्हणून दासगण महाराज पोथीत वर्णन करतात. त्या क्षणी गजानन महाराज सगळ्या माशांना अंगावर घेऊन जणू अंगावर घोंगडं घेतलंय, जणू अंगावर पांघरून घेतलंय. मधमाशांची पासोडी अंगावर पांघरण्यासारखे महाराज बसतात. दरम्यान महाराजांचा एक प्राणप्रिय भक्त ज्याचं नाव पंकटलाल अगरवाल महाराजांकडे धावत येतो. इथं खरी मजा आहे, लक्षात घ्या. महाराजांना भक्तवत्सल का म्हणतात, महाराजांना भक्ताभिमानी का म्हणतात हे त्यावरून कळतं. महाराज माशाना म्हणतात मला चावलात इथपर्यंत ठीक आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये एकच भक्त आहे जो असा आहे की जो माझ्यावर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो. तो भक्त म्हणजे श्री बंकटलाल. बंकटलाल महाराजांकडे गेल्यास श्री महाराज म्हणतात जावा आता जीवांनो, याला चावू नका, कारण हा भक्तराणा आहे, हा भक्त आहे, एकमेव प्राणप्रिय माझा भक्त आहे, त्याला चावण्याचा आपला अधिकार नाही. यावरूनच महाराजांच्या प्रेमाची, महाराजांच्या भक्त वत्सलतेची प्रचिती आपल्याला येते. तेव्हा बंकटलाल महाराजांना म्हणतात महाराज एवढ्या माशा चावल्या, आपल्याला विष कसं लागलं नाही, आपल्याला काय झालं नाही. तेव्हा महाराज म्हणतात माशी तरी मीच झालो, मोहोळही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे हेही रूप माझे. पाण्यानं कधी पाण्याला मारता येत नाही, आगीला कधी आगीनं जाळता येत नाही. हा महाराजांचा बोध दासगुण महाराज आपल्याला गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात. ह्यावरूनच लक्षात ठेवा की संत किती भक्तवत्सल, भक्ताभिमानी असतात. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.